Good morning student. In today's lecture we start the fourth unit of consumer behavior. The chapter name is consumer decision making model and new trend. In this chapter we learn various models of consumer decision making and next is diffusion of innovation, then decision process, innovator profile, e-buying behavior and influence on the e-buying. This part we learn in this chapter. In today's lecture, we start with introduction and some theories, some models of consumer decision making. So we start with first introduction. All of us make a decision day in and day out. Most of our decisions are not time consuming. We arrive at a decision without stopping to think. When the consumer makes a decision, he has to choose from the two or more alternatives. For example, to make a decision to buy or not to buy, choose between brand A and brand B, or to buy online or from the bricks and mortar store. On the other hand, if the consumer is in no choice position, it does not constitute a decision. As a market is full of variety of goods and services, consumers are confronted with the problem of making selection. Consumer decision making not only involves the choice between the brand, but it also considers the large number of other factors such as place of purchase, terms of payment, delivery schedule, after sale services, then incentive available and so on. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपण प्रत्येक दिवशी वेगळ्या प्रकारचे डिसिजन हे त्या ठिकाणी घेत असतो, परंतु आपण डिसिजन घेत असताना अगदी कोणत्याही प्रकारचं टाईम वेस्ट न करता, अगदी कोणत्याही प्रकारचं थिंकिंग स्टॉप न करता, अगदी वेगळ्या प्रकारच्या थिंकिंगच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी डिसिजन हे घेत असतो. म्हणजेच आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपण पूर्ण दिवसामध्ये वेगळ्या प्रकारचे डिसिजन हे त्या ठिकाणी वेगळ्या गोष्टीबद्दल आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि हे डिसिजन जे आहेत हे अगदी आपल्याला कमी टाईम कन्झ्युमिंग असलेले आपल्याला दिसून येईल किंवा टाईम कन्झ्युमिंग असलेले दिसत नाहीत. परंतु जर आपण कंझ्युमरचा विचार केला तर कंझ्युमर हा केवळ डिसिजन घेत असतो किंवा डिसिजन घेत असताना नेमकं काय पोझिशन असते तर त्याला दोन दोनपेक्षा जास्त गोष्टींमध्ये त्या ठिकाणी चॉईस किंवा सिलेक्शन हे करावं लागत असतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादी गोष्ट खरेदी करायची किंवा खरेदी करायची नाही याच्यापैकी एक गोष्ट त्याला सिलेक्ट करावी लागते. सेकंड, ब्रँड ए आणि ब्रँड बी या दोन ब्रँडपैकी कोणती वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे किंवा कोणत्या ब्रँडची वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला ऑनलाईन खरेदी करायचं आहे का ऑफलाईन खरेदी करायचं आहे, अशा दोनपेक्षा जास्त गोष्टींबद्दल त्या ठिकाणी चॉईस हा त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर करताना दिसून येतो. त्यालाच आपण कंझ्युमर डिसिजन मेकिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला एखादा कंझ्युमर हा त्या ठिकाणी नो चॉईसमध्ये असतो, म्हणजेच कोणत्या प्रकारचा चॉईस त्या ठिकाणी नसतो, त्यावेळेला तो कोणत्या प्रकारचा डिसिजन हा कॉन्स्टिट्यूट करताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे ज्यावेळेला आपण नो चॉईस पोझिशनमध्ये असतो एखादा कंझ्युमर, त्यावेळेला तो कोणत्या प्रकारचा डिसिजन हे आपल्याला घेताना दिसून येत नाही. त्याचबरोबर मार्केटमध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला एकाच प्रोडक्टची वेगळ्या प्रकारच्या व्हरायटी त्या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर एखादी सर्व्हिस घेतली तर त्या सर्व्हिसच्या वेगळ्या प्रकारच्या व्हरायटी या मार्केटमध्ये अवेलेबल असतात. मग त्या ठिकाणी कोणतं प्रोडक्ट आपण ॲक्च्युअलमध्ये खरेदी केलं पाहिजे, कोणत्या ब्रँडचं किंवा कोणत्या कंपनीचं प्रोडक्ट आपण खरेदी केलं पाहिजे याच्याविषयीचं डिसिजन घेण्यासाठी आपल्याला कंझ्युमर डिसिजन मेकिंग प्रोसेसची मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपण अशा प्रकारचे अल्टरनेटिव्ह बघितल्याच्यानंतर प्रत्येक कंझ्युमर जो आहे हा त्या ठिकाणी आपल्याला कन्फ्रंट झालेला, म्हणजेच एखादं प्रोडक्ट सिलेक्शन करण्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम हे निर्माण आपल्याला झालेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी फक्त कंझ्युमर हा त्या ठिकाणी एखादं प्रोडक्ट खरेदी करत असताना त्या ठिकाणी फक्त एखादं प्रोडक्टचं सिलेक्शन जे आहे एवढीच गोष्ट न बघता किंवा एखादं ब्रँडचं सिलेक्शन एवढीच गोष्ट न बघता त्या ठिकाणी इतरही जे फॅक्टर आहेत, मग त्या ठिकाणी परचेस प्लेस असेल म्हणजे आपण ते प्रोडक्ट कोणत्या ठिकाणी खरेदी केलं पाहिजे, त्याचबरोबर पेमेंट टर्म्स ऑफ पेमेंट्स असेल म्हणजे आपण पेमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचबरोबर डिलिव्हरी शेड्यूल जी आहे म्हणजे आपलं प्रोडक्ट खरेदी केल्याच्यानंतर त्याची डिलिव्हरी आपल्याला कधी प्रमाणात कधी मिळू शकते, त्याचबरोबर आफ्टर सेल सर्व्हिसेस आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकतात, त्याचबरोबर आपल्याला इन्सेंटिव्ह कशा पद्धतीने अवेलेबल आहेत, या इतर गोष्टी देखील आपल्याला कंझ्युमर हा एखादा प्रोडक्ट खरेदी करताना डिसाईड करताना दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखादा कंझ्युमर ज्यावेळेला एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी डिसिजन घेत असतो त्यावेळेला डिसिजन घेत असताना या इतर ज्या काही गोष्टी आहेत म्हणजेच कुठून खरेदी केलं पाहिजे, केव्हा खरेदी केलं पाहिजे, पेमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याची आपल्याला डिलिव्हरी कधी मिळेल, त्याचबरोबर आफ्टर सेल सर्व्हिसेस कशा पद्धतीने असतील, या सर्व गोष्टी ठिकाणी विचारात घेऊनच कंझ्युमर हा आपल्याला डिसिजन घेताना दिसून येतो. नेक्स्ट इज consumer decision making models. Consumer model refers to varying orientation and the perspective with which the consumer approach the market and the way they behave. They stress how the varying orientation influence the buying decision process and overall buyer behavior.
तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिलं आहे कन्झ्युमर डिसिजन मेकिंग मॉडेल. तर कन्झ्युमर मॉडेल म्हणजेच काय, तर एखादा फॅक्टर जो आहे तो कन्झ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट करत असतो. म्हणजेच एखादा प्रोडक्ट खरेदी करत असताना वेगळ्या प्रकारचे जे काही फॅक्टर आहेत ते कन्झ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट करत असतात आणि त्याच्या माध्यमातून एखादा कन्झ्युमर हा ठिकाणी कशा पद्धतीने बिहेव करत असतो किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी डिसिजन हे घेत असतो, त्याला सगळे आपण कन्झ्युमर मॉडेल असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात एखादे वेगळ्या प्रकारचे जे काही फॅक्टर जे आहेत हे कन्झ्युमर बाईंग डिसिजन प्रोसेसवरती कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करत असतात आणि त्याच्या माध्यमातून कन्झ्युमरचं ओव्हरऑल बाईंग बिहेवियर हे कशा पद्धतीने डेव्हलप होतं, त्याला सगळी आपण कन्झ्युमर मॉडेल असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी वेगळ्या प्रकारची मॉडेल जी आहेत ही या ठिकाणी दिलेली आहेत. मग ती मॉडेल कोणकोणती आहेत ती आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज हावर्ड स्मिथ मॉडेल. इन 1969 जॉन हावर्ड अँड जगदीश स्मिथ present their integrated model of the buyer behavior. This model serves as an integrating framework for a comprehensive theory of the consumer behavior. The author actually used the term buyer to include the both industrial and ultimate consumer. Their interest was to develop a unified theory useful for understanding variety of the buyer behavior. The model attempt to show the national brand choice behavior by buyers under the conditions of the incomplete information and limited abilities. तर याकडे फर्स्ट आपल्याला थेरी दिली ती म्हणजेच हावर्ड स्मिथ थेरी. तर ही थेरी जी आहे ते 1969 साली त्या ठिकाणी जॉन हावर्ड आणि जगदीश स्मिथ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. आणि ही थेरी डेव्हलप करत असताना वेगळ्या प्रकारचे जे काही कन्झ्युमर बिहेवियर जे आहे त्याचा विचार करून त्या सर्व कन्झ्युमर बिहेवियर थेरीचा कम्प्रेहेन्सिव्ह फ्रेमवर्क हे त्या ठिकाणी या मॉडेलच्या माध्यमातून आपल्याला डेव्हलप केलेलं दिसून येतं. आणि ही थेरी डेव्हलप करत असताना त्या ठिकाणी जे ऑथर आहेत म्हणजेच जॉन हावर्ड आणि जगदीश स्मिथ यांनी ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही बायर असतील म्हणजेच ठिकाणी इंडस्ट्रियल बायर्स असतील त्याचबरोबर अल्टिमेट कन्झ्युमर्स असतील या सर्वांचा विचार करून किंवा त्या सर्वांचा स्टडी करून त्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला हे मॉडेल जे आहे हे डेव्हलप केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे बाईंग बिहेवियर जे आहे ते कशा पद्धतीने अंडरस्टँड करता येईल याच्यासाठी हे मॉडेल जे आहे ते आपल्याला डेव्हलप केलेलं दिसून येतं. म्हणजेच हे मॉडेल डेव्हलप करण्यामागचा मुख्य उद्देश काय होता, तर वेगळ्या प्रकारचे जे काही कन्झ्युमर बिहेवियर आहे किंवा बाईंग बिहेवियर जे आहे हे आपल्याला कशा पद्धतीने अंडरस्टँड करता येईल याच्याकडे आपल्याला या मॉडेलच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही नॅशनल ब्रँड्स असतील हे कन्झ्युमरच्या माध्यमातून किंवा एखादा बायर ज्यावेळेला इनकम्प्लीट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून असेल किंवा लिमिटेड ॲबिलिटीच्या माध्यमातून एखाद्या वेळेला नॅशनल ब्रँड खरेदी करत असतो त्यावेळेला त्याचं बिहेवियर कशा पद्धतीचं असतं या सर्व गोष्टी आयडेंटिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी हावर्ड स्मिथ मॉडेल जे आहे ते डेव्हलप केलेलं आपल्याला दिसून येतं. इट इलॅबोरेट्स ऑन द 3 लेवल ऑफ डिसिजन मेकिंग. फर्स्ट वन इज एक्सटेन्सिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग. Early stage of the decision making in which the buyer has a little information about the brand, he has not yet developed a well defined criteria to choose from the among product. तर हावर्ड स्मिथ थेरी जी आहे ती आपल्याला डिसिजन मेकिंगच्या 3 लेवलच्या माध्यमातून त्या ठिकाणी इलॅबोरेट करून दिलेली आहे. तर डिसिजन मेकिंगची फर्स्ट लेवल आहे ते म्हणजेच एक्सटेन्सिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग. तर एक्सटेन्सिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग ही डिसिजन मेकिंगची सुरुवातीची स्टेप्स अर्ली स्टेप्स त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. आणि या स्टेपमध्ये आपल्याला एखाद्या स्पेसिफिक ब्रँडबद्दल अगदी कमी इन्फॉर्मेशन ही असलेली दिसून येते. म्हणजे ज्यावेळेला एखादा ब्रँड हा नवीन मार्केटमध्ये इंट्रोड्यूस होत असतो त्यावेळेला त्याची अगदी कमी इन्फॉर्मेशन ही कन्झ्युमरजवळ असते. आणि याच्या माध्यमातून आपल्याकडे अवेलेबल असलेल्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपण त्या स्पेसिफिक प्रोडक्टबद्दल त्या ठिकाणी डिसिजन क्रायटेरिया जे आहेत ते देखील आपण डिफाईन करू शकत नाही. मग ही जी काय स्टेज आहे त्याला सगळे आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याजवळ एखाद्या स्पेसिफिक ब्रँडबद्दल किंवा स्पेसिफिक प्रोडक्टबद्दल अगदी कमी इन्फॉर्मेशन असते ज्याच्या माध्यमातून आपण डिसिजन क्रायटेरिया देखील डिसाईड करू शकत नाही. अशा प्रकारची जी काही स्टेज आहे त्याला सगळी आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग असं म्हटलं जातं. ही स्टेज जी आहे ही डिसिजन मेकिंगची अर्ली स्टेज किंवा सुरुवातीची स्टेज त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट इज लिमिटेड प्रॉब्लेम सॉल्विंग. This is the advanced stage. The choice criteria are well defined, but the buyer is still undecided about which set of brand will best suit him. The consumer still experience the uncertainty about the brand is best. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्टेज दिली आहे ते म्हणजेच लिमिटेड प्रॉब्लेम सॉल्विंग. तर ही अशा प्रकारची स्टेज आहे ही त्या ठिकाणी आपल्या फर्स्ट स्टेजपेक्षा म्हणजेच एक्सटेन्सिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंगपेक्षा एक ॲडव्हान्स स्टेज त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. याच्यामध्ये आपण जे काही डिसिजन क्रायटेरिया असतील किंवा चॉईस क्रायटेरिया जे आहेत ते अगदी डिसाईड केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे काही बाईंग क्रायटेरिया असतील आपल्याला प्रोडक्ट बाय करण्यासाठी आपण जे काही क्रायटेरिया असतील ते अगदी वेल डिफाईन त्या ठिकाणी आपल्याला केलेले दिसून येतात.
परंतु त्या ठिकाणी आपल्याला कोणता ब्रँड त्या ठिकाणी सूट होईल हे त्या ठिकाणी अनडिसाइडेड असलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपले प्रोडक्टबद्दलचे जे काही क्रायटेरिया असतील हे डिफाईन असतात, परंतु कोणत्या ब्रँडचं प्रोडक्ट आपल्याला सूट होईल हे त्या ठिकाणी अनडिसाइड असतं. त्यामध्ये अनसर्टन्टीज, अनिश्चितता ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. यालाच त्या ठिकाणी आपण लिमिटेड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्टेज असं म्हटलं जातं. म्हणजे फर्स्ट स्टेजचा जर विचार केला तर त्यामध्ये कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन असते, अगदी एखाद्या प्रोडक्टबद्दल कमी इन्फॉर्मेशन असते आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे डिसिजन क्रायटेरिया जे आहेत हे डिफाईन केलेले नसतात. सेकंड स्टेजमध्ये डिसिजन क्रायटेरिया जे आहेत ते डिफाईन केलेले असतात, परंतु त्या ठिकाणी कोणता ब्रँड त्या ठिकाणी आपल्यासाठी सूट आहे हे त्या ठिकाणी अनडिसाइड असलेलं किंवा त्यामध्ये अनसर्टन्टी, अनिश्चितता जी आहे ती आपल्याला असलेली दिसून येते. Next is routinized response behavior. Buyer have a well-defined choice criteria. They have a strong preconceived notion toward the one brand. There is a little confusion in the buyer's mind. He is ready to purchase a particular brand by evaluating alternatives. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला स्टेज दिली आहे ती म्हणजेच रुटिनाइज रिस्पॉन्स बिहेवियर. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी सर्व क्रायटेरिया जे आहेत ते अगदी वेल डिफाईन त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर बायर जो आहे तो एका स्पेसिफिक ब्रँडच्या बरोबर त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी आपल्याला तयार असलेला दिसून येतो. म्हणजे स्पेसिफिक ब्रँडची प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आपल्याला तो कन्झ्युमर जो आहे किंवा बायर जो आहे तो तयार असलेला दिसून येतो. परंतु त्याच्या माइंडमध्ये अगदी लिटिल कन्फ्युजन, अगदी कमी प्रमाणात कन्फ्युजन हे प्रोडक्टच्या क्रायटेरियाबद्दल त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. त्यामुळे तो पर्टिक्युलर ब्रँडचे जे काही प्रोडक्ट आहे ते इतर ब्रँडबरोबर किंवा इतर जे काही अल्टरनेटिव्ह असतील त्याच्याबरोबर इव्हॅल्युएट करून त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी आपल्याला तयार असलेला दिसून येतो. म्हणजे स्पेसिफिक ब्रँडचं जे काही प्रोडक्ट आहे ते खरेदी करण्यासाठी इतर जे काही अल्टरनेटिव्ह असतील त्याचं इव्हॅल्युएशन करून त्याच्यानंतरच त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी आपल्याला कन्झ्युमर हा तयार असलेला दिसून येतो. त्यालाच त्या ठिकाणी आपण रुटिनाइज रिस्पॉन्स बिहेवियर असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने 3 स्टेजच्या माध्यमातून किंवा 3 लेवलच्या माध्यमातून कन्झ्युमर जो आहे तो आपल्याला डिसिजन हे घेताना दिसून येतात. द मॉडेल बॉरोज फ्रॉम द लर्निंग कॉन्सेप्ट टू एक्सप्लेन द ब्रँड चॉईस बिहेवियर. लर्निंग डेव्हलप अ बायर मूव्स फ्रॉम द एक्सक्लुझिव्ह टू द रुटिनाइज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. द फॉलोइंग 4 कॉम्पोनंट्स आर इन्व्हॉल्व. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला आपण एखादं मॉडेल त्या ठिकाणी डेव्हलप करत असतो त्यावेळेला लर्निंग कॉन्सेप्ट विचारात घेऊन त्यानुसारच आपल्याला एखादं मॉडेल हे डेव्हलप करावं लागतं. मग याच्या माध्यमातून कन्झ्युमर बिहेवियर जे आहे ते ब्रँड चॉईसबद्दल त्या ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियर कशा पद्धतीचं असतं हे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला हे मॉडेल हे डेव्हलप केलेलं दिसून येतं. मग हे मॉडेल डेव्हलप करत असताना एखादा बायर जो आहे तो एक्सटेन्सिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्टेजपासून किंवा एक्सक्लुझिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्टेजपासून ते त्या ठिकाणी रुटिनाइज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्टेजपर्यंत कशा पद्धतीने जातो. मग त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही कॉम्पोनंट्स असतील ते इन्व्हॉल्व असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ते रुटिनाइज रिस्पॉन्स बिहेवियरपर्यंत त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला इन्व्हॉल्व असलेले दिसून येतात. मग हे कॉम्पोनंट कोणकोणते आहेत आणि त्याचा इफेक्ट कशा पद्धतीने होतो त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इनपुट व्हेरिएबल. Input variables refers to the stimuli in the environment. They take a form of informative cues about the product or the services. These information cues will refer to the availability, price, quality, distinctiveness, services, etc. These are input variable in the form of stimuli in the environment consist of the following. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच किंवा फर्स्ट आपल्याला कॉम्पोनंट दिला आहे तो म्हणजेच इनपुट व्हेरिएबल. म्हणजेच इन्व्हायरमेंटच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही इनपुट व्हेरिएबल जे आहेत हे आपल्याला डेव्हलप झालेले दिसून येतात. याच्या माध्यमातून प्रत्येक कन्झ्युमर हा वेगळ्या प्रकारची प्रोडक्ट हे आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. म्हणजे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे इन्व्हायरमेंटमध्ये चेंज होत जातात त्यानुसार वेगळ्या प्रकारचे जे काही इनपुट्स असतील हे त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात आणि याच्या माध्यमातून प्रत्येक कन्झ्युमर हा वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतील, सर्व्हिसेस असतील याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी प्रोडक्टची अवेलेबिलिटी असेल, त्याची प्राईस असेल, त्याची क्वालिटी असेल, त्याचं डिस्टिंग्विश असेल, त्याचबरोबर त्याचे इतर जे काही आफ्टर सेल सर्व्हिसेस असतील यासारखी गोष्ट जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला इनपुट व्हेरिएबलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेले दिसून येतात. मग हे इन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय कोणकोणते आहेत हे त्या ठिकाणी इनपुट व्हेरिएबलमध्ये आपल्याला इन्क्लूड असलेले दिसून येतात. मग ते स्टिम्युलाय कोणकोणते आहेत ते आपल्याला पुढे दिलेले आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज सिग्निफिकंट स्टिम्युलाय. ॲक्च्युअल इलेमेंट ब्रँड्स कॉन्फ्रंटेड बाय बायर्स. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट त्या ठिकाणी इलेमेंट दिला आहे तो म्हणजेच सिग्निफिकंट स्टिम्युलाय.
तर सिग्निफिकंट स्टिम्युलाय म्हणजेच काय, तर ॲक्च्युअल ब्रँडच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे काही एलिमेंट्स असतील ब्रँडचे, याच्या माध्यमातून कंझ्युमर बाईंगवरती किंवा कंझ्युमर बायरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो. त्याचबरोबर कंझ्युमर एखाद्या स्पेसिफिक ब्रँडचे जे काही एलिमेंट्स असतील त्याचा कंझ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो किंवा बायर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो, त्याच आपण सिग्निफिकंट स्टिम्युलाय असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात स्पेसिफिक ब्रँडच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जाणारे वेगळ्या प्रकारचे काही फॅक्टर्स असतील याचा कंझ्युमर बाईंग बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होतो, याला सगळे आपण सिग्निफिकंट स्टिम्युलाय असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज सिम्बॉलिक स्टिम्युलाय फॉर्म्स ऑफ द ॲडव्हर्टिजमेंट. म्हणजेच ते नेक्स्ट आपल्याला स्टिम्युलाय दिलं तो म्हणजे सिम्बॉलिक स्टिम्युलाय. तर सिम्बॉलिक स्टिम्युलाय म्हणजेच काय, तर ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टिजमेंटच्या माध्यमातून जो काय कंझ्युमर बिहेवियरवरती ठिकाणी इफेक्ट होत असतो. म्हणजेच वेगळ्या प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी प्रोडक्टची केली जाते की एखाद्या स्पेसिफिक ब्रँडची वेगळ्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट ही केली जाते. मग त्यासाठी वेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स असतील हे यूज केले जातात. मग हे जे काही सिम्बॉल्स त्या ठिकाणी यूज केले जातील किंवा त्या जी काय ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी केली जाते त्याचा कंझ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो किंवा कंझ्युमर बाईंग डिसिजनवरती कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो, त्याला सगळे आपण सिम्बॉलिक स्टिम्युलाय असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज सोशल स्टिम्युलाय. इन्फ्लुएन्स ऑफ द सोशल इन्व्हायरमेंट कंपोज ऑफ द सोशल ग्रुप, पियर्स, फ्रेंड्स अँड ओपिनियन मेकर्स. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॉम्पोनंट दिला आहे किंवा नेक्स्ट आपल्याला स्टिम्युलाय दिला आहे तो म्हणजे सोशल स्टिम्युलाय. तर सोशल स्टिम्युलाय म्हणजेच काय, आपले जे काही सोशल ग्रुप्स असतील किंवा आपल्या फ्रेंड्स असतील किंवा आपल्या जे काही ओपिनियन मेकर्स असतील याचा त्या ठिकाणी आपल्या कंझ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो. म्हणजेच थोडक्यात आपलं जे काही सोशल इन्व्हायरमेंट आहे मग हे सोशल इन्व्हायरमेंटचा आपल्या कंझ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो त्याला सगळे आपण सोशल स्टिम्युलाय असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे वेगवेगळे स्टिम्युलाय जे आहेत हे इनपुट व्हेरिएबलवरती आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतात. म्हणजेच प्रोडक्टची अवेलेबिलिटी असेल, प्राईस असेल, क्वालिटी असेल, इतर सर्व्हिसेस असतील याच्यावरती ठिकाणी या स्टिम्युलायचा इफेक्ट आपल्याला झालेला दिसून येतो आणि याचा अल्टिमेटली इफेक्ट हा कंझ्युमर बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे ज्यावेळेला एखाद्या ब्रँडच्या माध्यमातून जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली जाते किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्याचा इफेक्ट हा कंझ्युमर बिहेवियरवरती होत असतो. त्याचबरोबर जी काही ॲडव्हर्टाइजमेंट प्रोडक्टची केली जाते त्याचा देखील इफेक्ट हा कंझ्युमर बिहेवियरवरती होत असतो. त्याचबरोबर सोशल स्टिम्युलाय जे आहेत म्हणजेच आपलं जे काही सोशल इन्व्हायरमेंट जे आहे त्याचा देखील आपल्या कंझ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट हा झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचे इनपुट व्हेरिएबलच्या माध्यमातून कंझ्युमर बिहेवियरवरती आपल्याला इफेक्ट हा झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज आउटपुट व्हेरिएबल. Output variables refers to the buyer action to the stimuli input the few output variable in the right hand portions of the model by the buyer response to the beginning with the attention and ending with the purchase. They appear in the following sequence. तर नेक्स्ट कॉम्पोनंट दिला आहे तो म्हणजेच आउटपुट व्हेरिएबल. तर आउटपुट व्हेरिएबल म्हणजेच काय, तर इनपुटच्या माध्यमातून जे काही स्टिम्युलस त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात किंवा इनपुट व्हेरिएबलवरती त्या ठिकाणी बायरची जी काय ॲक्शन असते त्याला सगळं आपण आउटपुट व्हेरिएबल असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की फर्स्ट स्टेपमध्ये आपण इनपुट व्हेरिएबल बघितले म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते त्याच्यावरती कंझ्युमरच्या माध्यमातून किंवा बायरच्या माध्यमातून जी काही रिॲक्शन दिली जाते त्याला सगळ्यांनी आपण आउटपुट व्हेरिएबल असं म्हटलं जातं. तर या मॉडेलच्या माध्यमातून 5 आउटपुट व्हेरिएबल जे आहेत हे ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्याची सुरुवात ही अटेन्शनपासून आणि त्याचा शेवट हा परचेसमध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. मग हे 5 आउटपुट जे आहेत किंवा 5 व्हेरिएबल जे आहे आउटपुट व्हेरिएबल जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग ते कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज अटेन्शन बेस्ड ऑन द बायर इन्फॉर्मेशन इनटेक. म्हणजे सगळ्यांनी फर्स्ट आपल्याला आउटपुट व्हेरिएबल दिलं आहे तो म्हणजेच अटेन्शन. म्हणजेच आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन मिळत असते त्यावेळेला प्रत्येक बायर हा ठिकाणी आपल्याला त्याकडे अटेन्शन लक्ष हा केंद्रित करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही मिळत असते किंवा एखाद्या स्पेसिफिक ब्रँडबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन ही मिळत असते त्यावेळेला आपली इन्फॉर्मेशन ॲक्वायर करण्याची जी काही कॅपॅसिटी असते त्यानुसार प्रत्येक बायर हा त्याकडे आपल्याला अटेन्शन लक्ष केंद्रित करताना आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज कॉम्प्रेन्शन द बायर स्टोअर ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट अ ब्रँड. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे कॉम्प्रेन्शन. तर फर्स्ट स्टेपमध्ये अटेन्शन दिल्याच्यानंतर इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला ॲक्सेप्ट केलेली दिसून येते किंवा इन्फॉर्मेशन कलेक्शन हे केलेलं दिसून येतं. आणि सेकंड स्टेपमध्ये तीच इन्फॉर्मेशन जी आहे ते स्टोअर करून ठेवण्याचं काम हे बायरच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच फर्स्ट आपण बघितलं तर अटेन्शनच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते ती इन्फॉर्मेशन कलेक्शन केली जाते आणि सेकंड स्टेपमध्ये म्हणजेच कॉम्प्रेन्शनमध्ये तीच जी काही इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टोअर करून ठेवण्याचं काम त्या स्पेसिफिक ब्रँडबद्दल असेल किंवा स्पेसिफिक प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टोअर करून ठेवण्याचं काम हे सेकंड स्टेपमध्ये केलं जातं. त्याला सगळे पण कॉम्प्रेन्शन असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज ॲटिट्यूड बायर्स इव्हॅल्युएशन ऑफ द ब्रँड्स पोटेन्शियल टू सॅटिस्फाय हिज ऑर हर मोटिव्स.
म्हणजेच नेक्स्ट आपल्याला स्टेप दिली आहे किंवा नेक्स्ट आपल्याला आउटपुट व्हेरिएबल दिलं आहे, तर म्हणजेच ॲटिट्यूड. तर ॲटिट्यूड म्हणजेच काय, तर वेगळ्या प्रकारचे जे काही ब्रँड्स असतील त्याच्यामध्ये किती प्रमाणात पोटेन्शियल आहे, आपले जे काही नीड्स असतील म्हणजे एखाद्या कन्झ्युमरचे जे काही नीड्स असतील त्या सॅटिस्फाईड करण्यासाठी किंवा आपले जे काही मोटिव्ज असतील ते सॅटिस्फाईड करण्याचं पोटेन्शियल त्या ब्रँडमध्ये किती आहे हे प्रत्येक बाहेरच्या माध्यमातून इव्हॅल्युएट केलं जातं. त्याला सगळं आपण ॲटिट्यूड असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला एखादा नवीन ब्रँड हा इंट्रोड्यूस केला जातो त्यावेळेला त्या ब्रँडच्या माध्यमातून आपण किती गोष्टी किंवा आपल्या कोणत्या गोष्टी फुलफिल होऊ शकतात किंवा आपले कोणकोणत्या नीड ह्या सॅटिस्फाईड होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे याचं इव्हॅल्युएशन हे प्रत्येक कन्झ्युमरच्या माध्यमातून केलं जातं. त्याला सगळे आपण कन्झ्युमर ॲटिट्यूड किंवा बायर ॲटिट्यूड असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज इंटेन्शन. बायर फोरकास्ट विच ब्रँड ही ऑर शी विल बाय. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला स्टेप दिली आहे किंवा नेक्स्ट आपल्याला आउटपुट व्हेरिएबल दिलं आहे तो म्हणजेच इंटेन्शन. तर इंटेन्शन म्हणजेच काय, तर एखादा कन्झ्युमर जो आहे त्याला कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट हे बाय करायचं आहे त्याचं फोरकास्टिंग हे त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजेच कोणत्या ब्रँडचं प्रोडक्ट आपल्याला बाय करायचं आहे, खरेदी करायचं आहे त्याचं फोरकास्टिंग हे केलं जातं. त्याला सगळे आपण इंटेन्शन असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेला आपण वेगळ्या प्रकारची प्रोडक्टची इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो किंवा वेगळ्या प्रकारची ब्रँडची इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्याच्यानंतर त्याचं पोटेन्शियल चेक केल्याच्यानंतर म्हणजेच त्या ब्रँडच्या माध्यमातून आपल्याला जी काही नीड्स असतील त्या किती प्रमाणात सॅटिस्फाईड होतील ह्या आयडेंटिफाय केल्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून आपण कोणत्या ब्रँडचं प्रोडक्ट हे खरेदी केलं पाहिजे याचं जे काही फोरकास्ट केलं जातं त्याला सगळं आपण इंटेन्शन असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज परचेस बिहेवियर. द फायनल ॲक्ट वेअर एज अ बायर इज प्रिपेअर टू बाय ॲज मॉडिफाईड बाय एनी इनहॅबिटर. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला स्टेप दिली आहे ते म्हणजेच परचेस बिहेवियर. लास्ट स्टेप आहे ती म्हणजेच परचेस बिहेवियर. यामध्ये कन्झ्युमर जो आहे तो ॲक्च्युअलमध्ये प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला बाय करताना दिसून येतं. म्हणजे ज्या इनहॅबिटरच्या माध्यमातून जे काही मॉडिफाईड केलेलं असेल त्यानुसार त्याकडे आपल्याला प्रोडक्ट हे त्या ठिकाणी कन्झ्युमरच्या माध्यमातून आपल्याला बाय केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने 5 प्रकारचे आउटपुट व्हेरिएबल जे आहेत अटेन्शन, त्याच्यानंतर कॉम्प्रेन्शन, ॲटिट्यूड, इंटेन्शन अँड परचेस बिहेवियर अशा प्रकारचे 5 आउटपुट व्हेरिएबल जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. आणि याचा देखील इम्पॅक्ट जो आहे तो कन्झ्युमर बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर या ठिकाणी इतरही काही कॉम्पोनंट्स आपल्याला दिलेले आहेत जे या मॉडेलमध्ये इन्क्लूड आहेत. मग ते कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.